आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूयात फंक्शनल न्यूट्रिशन निरोगी आयुष्याची नवी वाटचाल याविषयी फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट सुप्रिया वैद्य यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत धीरज केदारी. श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, अन्न ही आपल्या प्रत्येकाची अगदी मूलभूत गरज. अन्न हे फक्त शरीरातील पोटाची भूक भागवण्यासाठी उपयोगी नसून मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं शरीर निरोगी सुस्थितीत ठेवण्यासाठी उत्तम संतुलित आहाराची गरज असते. आहार आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संतुलित आणि पोषक आहारामुळे चांगलं आरोग्य, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळते. तसंच अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं. त्या दृष्टीनं फंक्शनल न्यूट्रिशन म्हणजेच कार्यात्मक पोषण या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. थोडक्यात म्हणजे विशिष्ट आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तसंच एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार, पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा आणि जीवनशैलीत बदल या सगळ्याचा समावेश फंक्शनल न्यूट्रिशन या संकल्पनेत येतो. फंक्शनल न्यूट्रिशन निरोगी आयुष्याची नवी वाट याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आज आपण आमंत्रित केलंय फंक्शनल न्यूट्रिशियन सुप्रिया वैद्य यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. थँक्यू. मॅडम, आता शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पोषक संतुलित आहाराची अत्यंत गरज असते आणि त्या दृष्टीनं फंक्शनल न्यूट्रिशन जो आपला आजचा विषय आहे संतुलित आहारावर आधारित आहे. तर सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत फंक्शनल न्यूट्रिशन म्हणजे काय आणि नेमकी याची गरज का भासते याविषयी काय सांगाल? फंक्शनल न्यूट्रिशन हे फक्त आहाराचे सल्ले देणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. ह्याच्यामध्ये आपण पूर्ण होलिस्टिक विचार करतो. म्हणजे त्या माणसाचं जीवनशैली कशी आहे हे बघून त्याचं प्रिव्हेन्शन आणि वेलनेसच्या दृष्टीने आपण त्याला मार्गदर्शन करतो. सो फोकस ह्याच्यामध्ये असा आहे की दीर्घकालीन आरोग्य निर्माण करणारा आहार आणि जीवनशैलीची सवय करून द्यायची आहे लोकांना. अच्छा. सो त्यामुळे काय होतं, आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होते आणि मुळातच पुढे काही समस्या उद्भवू नये. येस, यासाठी हे शास्त्र आहे खरं तर. अगदी बरोबर. खरं तर आपली भारतीय आहार पद्धती ही खूप वैविध्यपूर्ण आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या आहार पद्धतीत फंक्शनल न्यूट्रिशन याला किती महत्त्व आहे आणि मुळातच याचे फायदे काय सांगाल? फंक्शनल न्यूट्रिशनच्या मूळ तत्वांमध्ये ऍक्च्युली पारंपरिक जेवणाला खूप महत्व आहे. जर तुम्ही भारतीय आहार बघितला तो ऍक्च्युली जो आहे रेग्युलर ट्रेडिशनल जो आहार आहे तो खूप परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये जे आज आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे आपण सेपरेटली जे बोलतो चौरस आहार म्हटलं तो आपण आपल्याकडे चौरस आहार आहे. आपल्याकडे भात, वरण, तूप सगळ्यालाच तेवढंच महत्व आहे. आपण कधीही कोणती गोष्ट वगळून खात नाही की हे नको, हे एवढंच खाऊ. आपल्याकडे ऋतूनुसार पण जेवण बदलतं. बरोबर. सो आपण उन्हाळीमध्ये काही स्पेसिफिक फळं पण खातो. म्हणजे जसं वॉटरमेलन वगैरे आहे, कलिंगड आहे, आंबे आहेत, हे त्या सीझन प्रमाणे खातो आपण. बरोबर. आपण कोणत्याही सणामध्ये सुद्धा आता गणपती आले तर आपल्याकडे मोदक बनतात. असं नाही की आपण रोज मोदक बनवून खातो. त्या प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्र आहे. एक्झॅक्टली. आणि आपल्या इथे आपण ऍक्च्युली वेगवेगळ्या प्रांतांमध्ये गेलो तर तसंही जेवण बदलतं. जसं आपण गुजरातला गेलो तर ते बदलतं, आपण तामिळनाडूमध्ये गेलो तर ते बदलतं. तिथल्या हवामानाचा पण त्या आहारात एक्झॅक्टली कारण विचार केला जातो, पूर्ण विचार केला जातो. आणि तसंच आपलं शरीर पण त्या वातावरणात असतं. त्यामुळे तसं जेवण खाणं खूप लाभदायक आहे, फायद्याचं आहे आपल्या शरीराला. त्यामुळे फंक्शनल न्यूट्रिशन आणि भारतीय सांस्कृतिक जेवण आहे ते एकरूपच आहेत असं मी म्हणेन. अच्छा. आता आजच्या काळातला सगळ्यात लोकप्रिय विषय म्हणजे डाएट. म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे अशा समाजात तर हा गंभीर प्रश्न मानला जातोय. तर योग्य आदर्श डाएट याची व्याख्या नेमकी काय सांगाल? तो डाएट हे आहार आहे, राईट. पण डाएट म्हटलं की लोकांना बऱ्याचदा ते वेट लॉससाठी आहे किंवा असं काही वाटतं. असं नाहीये. तो आहार आहे ज्यांनी आपल्या शरीराला, जसं तुम्ही मला ऊर्जा मिळते, त्याला प्रतिकार शक्ती मिळते. बरोबर आहे ना. आणि ताकद मिळते. आज उभं राहून मला काही कामं करायचे तर त्यासाठी एनर्जी लागते, ऊर्जा मिळण्यासाठी
आपल्याला आहार लागतो. सो सगळ्यात आयडियल आहार जो आहे हं. तो आहार आहे जो तुम्ही वर्षानुवर्ष करू शकता, कंटिन्यू करू शकता, कन्सिस्टन्सी ठेवू शकता. असं नाही की आज मी हे करू शकते आणि मग महिन्याभराने माझ्या घरी काहीतरी आहे म्हणून मला हे जमत नाहीये. मग त्या आहाराला काही अर्थच नाहीये. आणि आपल्याला जर त्याच्यामध्ये काही दिसत असेल आपल्या शरीरात सुद्धा फरक, तर तो खूप कमी काळ टिकेल आणि ते सगळं मग त्रासदायक होतं आपल्यासाठी. रादर आपण आपली तब्येत जास्त खराब करतो असं मी म्हणेन. त्यापेक्षा संतुलित आहार घेऊन जे आपण कन्सिस्टंटली करू ते आपल्या शरीरासाठी सगळ्यात आयडियल डाएट म्हणजे एक गोष्ट आपण सातत्यानं करू शकू, जे आयुष्यभर असेल ते करणं खूप महत्वाचं आहे डाएटमध्ये. खूप महत्वाचं. आणि त्यांनी काय होतं ना, जर घरात जर ती बाई स्वतःचं एक डाएट सेट करते जे तिच्या सगळ्या घरच्यांना सुद्धा खाता येतं आणि सगळ्यांचीच तब्येत जर नीट होत असेल तर तिला पण ते सोपं जातं आणि सगळ्या घराची तब्येत पण नीट राहते. अच्छा, आता पारंपरिक आहार तज्ज्ञ आणि फंक्शनल न्यूट्रिशन यामध्ये काय फरक सांगता येईल? सो फंक्शनल न्यूट्रिशन हे होलिस्टिक हेल्थकडे बघतो आपण. तिथे फक्त वेट लॉस करणं किंवा माझं आता इथे फॅट वाढलंय, ते फॅट वाढलंय, नुसतं एवढंच कन्सिडर करत नाही. तर आपण हे पण बघतो की जर वजन वाढलंय तर त्याच्या मागे काय कारण आहे. सो नेहमी आपण खूप खराब खातोय हेच कारण नसतं. आता थोडं टेक्निकली सांगायचं तर ते आपल्या शरीराचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. जर तुमच्या बॉडीमध्ये काही टॉक्सिन्स किंवा काही पॉयझनस गोष्टी जात असतील तरी ते फॅट सेल्समध्ये स्टोअर होतात. सो सडन वेट लॉस सुद्धा आपल्यासाठी चांगला नाहीये. सो पहिलं हे जाणून घेणं की ह्याचं वेट गेन होतच काय, की त्याचे हॉर्मोन्स बिघडलेत का, किंवा त्याच्या जेवणामध्ये प्रॉब्लेम आहेत की लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम आहे. थोडक्यात मुळाशी जाणं हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. नुसतं वजन वाढलंय म्हणणं खूप सोपं आहे, पण त्याचं मूळ कारण काय हे शोधणं इम्पॉर्टंट आहे. सो कम्प्लीट होलिस्टिक व्ह्यू देतो आपण. आपण फक्त डाएट प्लॅन देत नाही. मग त्या क्लायंट बरोबर सतत आपल्याला काम करावं लागतं. जिथे आपण त्याला जेवणाचे बदल तर सांगतोच, त्याला आपण हेही सांगतो की समजा तो कुठे बाहेर फिरायला जाणार असेल तर आयुष्यात आपल्याला इतक्या लोकांना बाहेर जावं लागतं, कोणाकडे डिनर पार्टीज असतात, तर तुम्ही जर बाहेर खात असाल तर मग कसं जेवायला पाहिजे, आपण काय तिथून उचलायला पाहिजे किंवा घरनं काही खाऊन जायला पाहिजे का, हे सगळे निर्णय त्या क्लायंट स्पेसिफिक घेतले जातात. खूप पर्सनलाइज देते. म्हणजे तुमच्या ब्लड रिपोर्ट्समधनं मला अंदाज येतो की तुमच्या बॉडीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याप्रमाणेच तो आहार, ती जीवनशैलीमध्ये बदल हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक्सरसाइज हे पण लोक मिस करतात. सो त्या दृष्टीने पण क्लायंटला ट्रेन करावं लागतं. म्हणजे एकूणच जीवनशैली ही व्यवस्थित असणं, संतुलित असणं हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर झोप पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, पाणी पिणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. खरं तर आता एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आरोग्य आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी कोणत्या चाचण्या करणं गरजेचं असतं आणि याची काही प्रोसेस आहे का? हो, सो मी जनरली ब्लड टेस्ट करते. मी खूप ॲडव्हान्स टेस्टिंग वगैरे जात नाही, कारण बेसिक ब्लड रिपोर्ट्समध्ये पण आपण बऱ्यापैकी अंदाज लावू शकतो की बॉडीची काय सिच्युएशन आहे. सो मी ज्या ब्लड टेस्ट करवते त्याच्यामध्ये हिमोग्रॅम असतो, लिपिड प्रोफाईल असतं, डायबेटिक पॅनल असतो, त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन डी, B12 पण चेक करतो, कारण आता बऱ्याच लोकांमध्ये ती कमतरता आहे. त्यानंतर आपण लिव्हर किडनी फंक्शन चेक करतो, थायरॉइडचं फंक्शनिंग चेक करतो. आणि ह्या सगळ्या ऍक्च्युली पॅरामीटर्सनी खूप गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे बऱ्यापैकी ज्यावेळेस मी क्लायंट बरोबर बसते तर नुसते ब्लड रिपोर्ट्स नाही, मी त्याच्याबरोबर बोलून त्याचं जीवनशैली बघते, काय आहे, तो कोणत्या प्रोफेशनमध्ये आहे. कारण प्रोफेशन वाईज सुद्धा जेवणाच्या वेळा, कामाच्या वेळा खूप बदलत चालल्या आहेत. लोकांची लाईफस्टाईल खूपच वेगळी आहे. त्यांच्या झोपण्याची वेळ कशी आहे, मग त्यांची काही करंट औषधं चालू आहेत का, किंवा आजकाल लोक सप्लिमेंट्स पण घेतात. आणि खरं तर मला हे वाटतं ना की सध्या मानसिक ताण पण खूप आहे. अगदी बरोबर आहे. सो स्ट्रेस लेवल्स त्याच्या काय आहेत, कितपत आहेत, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये आहेत का प्रोफेशनल आहेत. आणि मग त्यासाठी पण त्याला कामिंग इफेक्ट देण्यासाठी काही एक्सरसाइजेस सुचवणं, त्या ब्रीदिंग टेक्निक्स शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. अच्छा, आता एखाद्या व्यक्तीची टेस्ट आणि रिपोर्ट तसंच त्याची वैद्यकीय हिस्ट्री पाहून आहारात कोणते बदल करता येऊ शकतात? जनरली ब्लड रिपोर्ट्समध्ये मला हे कळतं की कोणती डेफिशियन्सी आहे का. जसं आपण साधं सोपं म्हणजे आपल्याला आयर्न पॅनल मी करते, त्याच्यामध्ये मला अंदाज येतो की आयर्न कितपत कमी आहे. नुसतं हेमोग्लोबिन नाही, आयर्न पॅनल हे अजून डीप इन्फॉर्मेशन देतं आपल्याला, जिथे की आपल्या शरीरामध्ये जे आयर्नचे स्टोअर्स आहेत ते कितपत आहेत. सो आता अशा क्लायंटला मग मला सांगावं लागतं की आयर्नसाठी तू आहारात काय बदल कर, की त्याच्या आहारात हे आहे की नाही, तो खातो कसा, तो कधी जेवतो, किती जेवतो. कोणाला असं वाटतं की नुसतं चपाती भाजी खाल्ली आणि एवढंसं सॅलड खाल्लं तर होतं. नाही, त्याच्याबरोबर आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत, आपल्याकडे चटण्या आहेत, त्या कधी आणि किती घ्यायला पाहिजे हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो हे सगळं आपण ऍड करतो. आणि जर त्याच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये असं काही दिसलं की हे त्याच्यासाठी चांगलं नाहीये तर त्या गोष्टी बंद कराव्या लागतात.
जसं कोणाला खूप डेअरी खाऊन ऍक्च्युली पचत नाही ते, पण आपल्याकडे दूध प्या, दही खा हे सांगितलंच जातं. चुकीच्या काही समजुती काही आहेत. सो कदाचित सगळ्यांना जनरली ते चालत असेल, पण कोणाकोणाला ते सूट होत नाही. बरोबर. तर त्याला ते सांगावं लागतं की तू काही काळ हे बंद कर आणि मग ते नंतर परत चालू करता येतं. आपलं शरीर हील करतं तोपर्यंत. बरं, म्हणजे प्रत्येकाच्या रिपोर्टनुसार किंवा काही कमतरता आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आहार ठरवला जातो. येस, नक्कीच. आता एखादा पेशंट आपल्याकडे आहार योजना जाणून घेण्यासाठी येतो आणि त्याचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तेव्हा हे नियोजन कोणत्या गोष्टींवर आधारित असतं? म्हणजे डाएट प्लॅन करताना कोणते घटक महत्वाचे वाटतात आपल्याला? सो जसं मी म्हणाले, रक्त तपासणी तर केली जाते, त्याच्यामध्ये डेफिशियन्सीज आणि काही प्रॉब्लेम असतील तर ते दिसतात. दुसरं म्हणजे मी काय करते, मी डाएट रिकॉल करून घेते. म्हणजे आता आपल्या इथे पाहिलं तर सगळ्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो तो डाएट रिकॉल करून घेणं मी आवश्यक समजते. कारण लोक खूप डाएट प्लॅन द्या म्हणतात, पण उत्साहामध्ये काही आठवडे आपण ते फॉलो करतो, मग आपली गाडी घसरते आणि बऱ्याच वेळा या डाएटच्या नावाखाली मनही मारलं जातं. एक्झॅक्टली. आणि कुठेतरी ते आपण आणि थोडे दिवस करतो आणि थोडे दिवसांनी त्याचाही कंटाळा येतो. अगदी बरोबर आहे. सो माझा प्रयत्न असा असतो की समजा तुमच्या घरामध्ये काही स्पेसिफिक सवयी आहेत, तर त्या डाएट रिकॉल मधनं मला हेही अंदाज येतो की तुम्ही बाहेर किती वेळा जेवता किंवा तुम्ही घरामध्ये किती वेळा तुमचे जेवण होतं. कोणाकडे ब्रेकफास्ट करतच नाहीत, कोणाकडे करतात. लंच डिनर तुमचा अंदाजे किती वाजता होतो आणि कोणाला चपातीची सवय असते, कोणाला भाकरीची सवय असते. तर ह्या हिशोबाने मग मी त्यांच्याच डाएटमध्ये चेंजेस सांगते. म्हणजे ते थोडंसं इकडे तिकडे केलं ना तर ते जास्ती काळ त्यांना सोपं जातं करणं. म्हणजे अगदी एक्झॉटिक आता तुम्ही ब्रोकोली आणि मशरूम आणूनच हे करा, ही सूप प्या, हे काही आठवडे फॅन्सी फूड म्हटलं जातं त्याला. एक्झॅक्टली. आणि मग ते नाही टिकत आणि जसं त्यांना पाहिजे तसं ते बॉडीमध्ये हिलिंग पण होत नाही, कारण तेवढी ताकद राहत नाही. ताकदीसाठी आहार व्यवस्थित खाणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता आजकाल आपल्या प्रत्येकाची जीवनशैली खूप धकाधकीची झाली आणि वेगवेगळ्या आरोग्य समस्या आपल्याला भेडसावत असतात. तर अशा स्थितीत फंक्शनल न्यूट्रिशन कितपत प्रभावी ठरू शकतं? आता आपलं लाईफस्टाईल आपण असं म्हणलं किंवा जीवनशैली आपण इतकी हेक्टिक केली आहे ती, आणि आपण आपल्या शरीरावर खरं तर मी म्हणेन अत्याचार करतो आपण, की आपण इतकं वाईट जेवण जेवतो आणि आपलं शरीर ते पचवून घेतं म्हणून आपण ते करतच राहतो. मुळात आणि वेळा पाळत नाही. आणि आता ई कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी ऍप्स इतके आलेत की आपल्याला अवेळी खाण्याची सवय लागली आहे. मला भूक लागली, मी हे घेऊन येतो. पण पूर्वी ग्रोसरीची लिस्ट बनायची आईची माझ्या, ती महिन्यातनं एकदाच भरलं जायचं सामान. आता दर 5 मिनिटांनी अरे हे नाहीये हे मागवा, बिस्किट नाहीये ते मागवा. सो आपल्याला इतकं सोपं झालंय हे घरी आणणं, त्यामुळे अजून आपले लाईफस्टाईल डिझिजेस जे आहेत ते वाढत चाललेत. बाहेरच्या खाण्यामध्ये काय होतं ना, एक तर तेल वेगळं वापरलं जातं, कधीही फ्रेश नसतं. आपल्यासाठी थोडी तो वेगळा मसाला बनवणार आहे, ते बनवून ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. आता ते किती वेळ ते शिजत ठेवलं हेही माहित नाही. जेव्हा आपण घरी खातो त्यावेळेस आपण त्यावर प्रक्रिया केलेली असते, त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, कलर असतात. म्हणजे एखादी भाजी जर आपल्याला नीट दिसणारी नाही आली तर आपण ती खाणार नाही. त्यामुळे तो हॉटेलवाला पण त्याच्यामध्ये रंग टाकतो, त्याच्यामध्ये अजून चविष्ट करण्यासाठी काही ऍडिटिव्ह टाकतो, जे आपण घरी कधीच करणार नाही. सो माझं म्हणणं आहे, घरी तुम्हाला वेळ नसला तरी मी माझ्या क्लायंट्सना फंक्शनल न्यूट्रिशनच्या दृष्टीने हे सांगते की तुम्ही कुक लावा, निदान त्या बाईचं पण चांगलं होईल, तुमच्या घरी पण अन्न शिजवलं जाईल. बरोबर आहे ना. तर हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये हे सोल्युशन्स आहेत. आणि घरीच जेव्हा मॅक्सिमम, जेव्हा बाहेर जाल त्यावेळेस काय खा, हे खूप स्पेसिफिक गोष्टी तुम्ही करू शकता. सगळंच खायला पाहिजे असं नाहीये ना. आणि जनरली आपण जर घरी जेवलो आणि मग एखाद्या महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं बाहेर गेलो तर बॉडीला तेवढा त्रास होत नाही. आता हल्लीचं जग इतकं स्मार्ट झालंय की प्रत्येक गोष्ट आपण ॲप, ट्रॅकर अशा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उपयोगात आणत असतो. तर हे कितपत योग्य आहे आणि यामागचा तुमचा दृष्टिकोन काय? सो ऍप्स आता खूप लोक वापरायला लागलेत. मी खरं सांगते, मी खूप ते फॉलो करत नाही ह्या दृष्टीने की जसं आपण म्हणतो, बरीच लोक म्हणतात मला वेळच नाहीये. आता वेळच नसेल तर मी तुम्हाला सांगितलं तर रोज तुम्ही काय लिहिताय हे तुम्ही ट्रॅक करा, तर ते कितपत ट्रॅक होणार आहे. त्यापेक्षा आपण आपलं आयुष्य कॉम्प्लिकेट न करता साधं एक पेन, पेपर किंवा बोर्डावर सुद्धा लिहून ठेवलं की आज मी हे खाल्लं आणि हे नाही खाल्लं किंवा हे झालं नाही झालं, ते जास्तीत सोपं आहे. हा डाएट चालू करतो तसंच ते ऍपचं आहे. म्हणजे माझे क्लायंट्स आहेत ज्यांनी असे डाउनलोड करून मला पण पाठवले. आणि मला तर वाटतं या सगळ्या गोष्टी म्हणजे एक फॅड निर्माण झालं. एक्झॅक्टली. सो ते काही आठवडे खूप उत्साहात चालू राहतं, सगळं ट्रॅकिंग करते मी, परफेक्ट चाललंय.
पण आयुष्य आहे आपलं, काही ना काहीतरी निघत राहतं, कोणाच्या घरी काहीतरी येतं, कोणीही तरी येतं, काहीतरी फंक्शन निघतं. आणि इंडियन फॅमिलीज तर अशा आहेत ना की आपल्याकडे सणवार तर येतातच. बरोबर. सो त्या हिशोबाने हे सगळे कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा सोपं ठेवूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट सातत्याने करता येणार आहे अशी Exactly. गोष्टी फॉलो करणं हे खूप हिताचं आहे. अतिशय हिताचं आहे, कारण तुम्हाला तिथे विचार करावाच लागत नाही की आज मी कोणती भाजी आणू वेगळी. खरे. सध्या AI टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि अशा परिस्थितीत नवीन संशोधनाबाबतीत अपडेटेड राहणं ही काळाची गरज आहे. तर आरोग्यासंदर्भात एक पोषण तज्ज्ञ म्हणून हे किती आपल्याला आव्हानात्मक वाटतं? येस. सो AIनी आपल्याकडे खूप माहिती मिळायला लागली आहे. एका दृष्ट्या ते खूपच छान आहे, कारण कुठे कुठे काय काय रिसर्च होत आहेत, काय काय लेवलला लोक कामं करतात, म्हणजे अँटी एजिंग वगैरेच्या लेवलला लोक कामं करायला लागले, त्याचे रिसर्च पेपर्स येतात, त्यातनं खूप छान माहिती मिळते. म्हणजे आपण खूप काही करू शकतो आपल्या शरीराला मदत, प्रॉपर पोषण दिलं तर, हे पण कळतं. ह्याच्या उलट ते इन्फॉर्मेशन एवढी झाली आहे की त्यात बरोबर काय आणि चूक काय हे सामान्य माणसाला समजणं अवघड झालंय. त्यामुळे आपण बघतो की बरीच लोक म्हणतात, अरे मी हे डाएट केलं, मला हा फायदा झाला, किंवा कोण दुसरं सांगतंय म्हणून मी हा डाएट केला. आणि ही म्हण होती, अज्ञानात सुख असतं. कुठंतरी ह्या गोष्टीचं पण मला हे वाटतं, कारण बऱ्याच गोष्टी आपण आज सर्च इंजिन इतकी आहेत आणि त्यामुळे आपण नको त्या गोष्टी पण सारख्या सर्च करत असतो आणि त्याचा ताणही आपण कुठेतरी घेत असतो. ते पण स्ट्रेस घेतो आपण. आणि दरवेळेला काहीतरी काही जरा सुद्धा झालं तरी आपण गुगल सर्च करतो, मग आपल्याला वाटतं आपला केवढा मोठा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे तो प्रॉब्लेम तेवढा नसतो देखील, पण तो आपण ती माहिती मिळवून तो वाढवतो. एक्झॅक्टली. आता मी ह्याचं साधं एक्झाम्पल सांगते. माझे एक क्लायंट होते जे मला सारखे सांगत होते, माझं डोकं खूप दुखतं, माझं डोकं खूप दुखतं, हे नवीन झालंय. तर मला कळेना ह्यांना तसा काही प्रॉब्लेम नाही, असं का होतंय. मग ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलायला लागले आणि त्यांचं जे रोजचा दिवस आहे तो कसा जातो हे त्यांना विचारलं, त्यावेळेस मला कळलं की हा माणूस ऑफिसमध्ये बसतो, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, ठीक आहे, पण बसून पाण्याची बाटली नाहीये समोर, येता जाता कॉफी मशीन आहे ऑफिसमध्ये, कॉफी प्या, चहा प्या, आणि एसी मध्ये बसतोय. त्यामुळे बॉडी इतकी डिहायड्रेट होतीये की त्यामुळे हेडेक आहे. मी त्याला म्हटलं, त्या चहा कॉफीच्या ऐवजी फक्त बाटली ठेवून बघ, एक आठवडा कर, आणि त्याचं हेडेक बंद झालं. किती साधी सोपी गोष्ट आहे खरं तर ही. एक्झॅक्टली. सो आपण खूप रिसर्च करून इन्फॉर्मेशन इतकी आहे की आपण दर गोष्ट आपल्यावर ओढून घेतोय. त्यासाठी म्हणून मी म्हणून एक्सपर्ट्सची ऍक्च्युली गरज आहे. फॉर एक्झाम्पल, मी आता इंडियन असोसिएशन ऑफ फंक्शनल मेडिसिनशी असोसिएटेड आहे. तो ग्रुप जो आहे तिथे डॉक्टर्स पण आहेत, तिथे हेल्थ कोचेस पण आहेत, न्यूट्रिशनिस्ट पण आहेत. सो ते सगळे हे रिसर्च पेपर्सचं स्टडी करून काय चांगलं आहे, कोणी केसेस पण शेअर करतं, तिथे आपल्याला पण अंदाज येतो की बाबा आपल्या क्लायंटला सिमिलर प्रॉब्लेम आहे का. सो अशा दृष्ट्या मला खूप मदत होते. पण सामान्य माणसाचे मला थोडे हाल होताना दिसतात, एवढंच आहे. पण मी त्यांना म्हणेन की आंधळ्यासारखं फॉलो नका करू कोणतीही गोष्ट. म्हणजे ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर्स जे आजकाल माहिती देतात ना, ती खूप जनरल माहिती आहे. तुम्ही एक माणूस म्हणून खूप वेगळे आहात. इंडिव्हिज्युअलाइज्ड, पर्सनलाइज करणं डाएटच्या हिशोबाने खूप आवश्यक आहे. हे सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असू शकतं ते. एक्झॅक्टली. सो कोणाला फास्टिंग जमतं, पण सगळ्यांनाच फास्टिंग चांगलं आहे तर नाही. जर तुमचे हॉर्मोन्स बिघडले आहेत आणि तुम्ही शरीराला व्यवस्थित पोषण आणि जेवण देत नाहीये, तर तुम्ही ऍक्च्युली तुमचा त्रास वाढवताय. सो कोणासाठी कोणता डाएट चांगला आहे हे तो एक्सपर्टच सांगू शकतो. तुमच्याबरोबर चर्चा करून तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता कोणता सल्ला द्या? सो जाता जाता मी सगळ्यात आधी हे सांगेन लोकांना की आपली बॉडी एकच आहे, त्याला काही रिप्लेसमेंट नाहीये. आता आपण नवीन गाडी विकत सुद्धा घेतो घरामध्ये त्यावेळेस त्याची पूजा करतो, त्याचं रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, तो सर्व्हिसिंग कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करतो, त्याची इतकी काळजी घेतो, ऑइल चेंज, कलर चकाचक ठेवतो, आणि त्याची खूप आपण काळजी नाही घेतली तर आपल्याला माहिती येते किती काम काढतं. बरोबर. पण निदान ती गाडी अख्खीच्या अख्खी सुद्धा रिप्लेस करता येते. आपल्या शरीराच्या बाबतीत ते अजिबात नाहीये, राईट. आपल्याकडे एकच शरीर आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याचं सर्व्हिसिंग करणं. सर्व्हिसिंगमध्ये काय होतं, झोप नीट घेणं, एक्सरसाइज करणं. एक्सरसाइज सुद्धा मला एकच पॉईंट म्हणायचं की खूप एक्सरसाइज करणं चांगलं नाहीये. एक्सरसाइज सगळ्यांसाठी वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये आहे. म्हणजे कोणासाठी योगा चांगला आहे, कोणासाठी जिम करणं चांगलं आहे, कोणासाठी स्विमिंग चांगलं आहे. सो ते पण खूप पर्सनलाइज्ड आहे.
कोणतीही गोष्ट प्रमाणात प्रमाणात करणं इम्पॉर्टंट आहे. जसं जेवण आहे तसंच एक्सरसाइज, तसंच पाणी पिणं इम्पॉर्टंट आहे, तसंच एक्सरसाइज आणि तसंच आपल्या मित्रमैत्रिणींना भेटणं इम्पॉर्टंट आहे. कारण सोशल लाईफ सुद्धा आपल्याला तेवढंच आनंद देते आणि ते आपल्या तब्येतीसाठी नक्कीच चांगलं आहे. हे थोडं कुठेतरी मिसिंग आहे आजकाल. पण मी म्हणेन थोडं सोशल भेटीगाठी करा, पण सारखे बाहेर डिनर करणं म्हणजे सोशल गॅदरिंग नाहीये. एवढंच माझं म्हणणं आहे. मानसिक आनंद हा सुद्धा किती महत्वाचा आहे हे आता आपल्या बोलण्यावरून लक्षात आलं. एकूणच आजकालच्या जीवनशैलीमुळे आहारात बऱ्याच वेळा पोषक तत्वांची कमतरता दिसून येते आणि जर आरोग्यदायी आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर योग्य आहार पद्धतीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं फंक्शनल न्यूट्रिशन हे किती महत्वाचं आहे हे इतक्या छान पद्धतीनं आपण समजवलं. आज आपण इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वस्थ भारत या कार्यक्रमात फंक्शनल न्यूट्रिशन निरोगी आयुष्याची नवी वाटचाल याविषयी फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट सुप्रिया वैद्य यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी.